नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे एओनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काल आयोगाने आपल्याला एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची ऑफिशियल आन्सर की दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी आपले स्कोर कॅल्क्युलेट केले, ते आम्हाला कळलेले आहेत आणि त्यानुसार आता या वर्षीच्या पूर्व परीक्षेचा कट ऑफ काय लागणार त्या संबंधित हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. तुमचा स्कोर हा कट ऑफच्या वर असेल का, जो संभाव्य कट ऑफ आम्ही देणार आहोत त्याच्या वर असेल तर मग तुम्ही आता काय करायला पाहिजे त्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर आमच्याकडे आलेले आहेत त्यामध्ये आम्ही 3 सॅम्पल विचारात घेतो. पहिला सॅम्पल म्हणजे फ्रेशर विद्यार्थी जे आता पहिल्यांदा परीक्षा देत आहेत. दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी ऍटलीस्ट 2 ते 3 अटेम्प्ट दिलेले आहेत, ज्यांचा अभ्यास अबोव ऍव्हरेज लेवलला आहे, ओके लेवलला आहे. आणि तिसरे विद्यार्थी जे प्रो विद्यार्थी आहेत, जे दरवर्षी मेन्स आणि इंटरव्ह्यू देतात. तसंच पोस्ट होल्डर म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सर्व्हिस जॉईन केलेली आहेत पण पुन्हा एकदा हायर सर्व्हिससाठी पुन्हा परीक्षा देत आहेत. या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे स्कोर विचारात घेता काय कट ऑफ लागेल त्या संबंधित आपण चर्चा करणार आहोत. पण मागील वर्षी जो आम्ही कट ऑफ दिला मागील पूर्व परीक्षेचा तो 115 होता. ऑफिशियल आन्सर कीनी तो 116 लागलेला होता. तो व्हिडिओ आपला संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तेच जे पॅरामीटर आहेत ते यावर्षी आपण चर्चा करणार आहोत त्या संबंधित, आणि यावर्षीचा कट ऑफ काय लागणार त्या संबंधित चर्चा होईल. तर बघा, सुरुवातीला बघा, जे पॅरामीटर आम्ही विचारात घेतो ते बेसिक पॅरामीटर आहे. काही जगावेगळे पॅरामीटर नाही आहेत, काही असा युनिक फॉर्म्युला नाहीये. पहिला पॅरामीटर म्हणजे वॅकन्सीज किती आहे. वॅकन्सीज ऑफिशियल नोटिफिकेशन नुसार आपल्याला 79 म्हणजे 79 दिल्या गेलेल्या होत्या. पण आरटीआय नुसार काय माहित पडतं की 238 आता मागणी पत्र गेलेलं आहे. बघा, इथे एक ऑफिशियल आरटीआय नंतर आपल्याला एक ऑफिशियल डॉक्युमेंट मधनं कळतं की बाबा आरटीआय नुसार 238 जागा ह्या असणारच आहे. म्हणजे इतकं तर मागणी पत्र गेलेच आहे. पण असं होऊ शकतं की कदाचित 100 जागा आणखी वाढतील. म्हणजे किती, जवळपास 338 जागा. मी तर म्हणेल की याला सोडा 350 जागा जवळपास असण्याचे चान्सेस राहील. तर 350 जागा जर असेल त्यानुसार मग आता कट ऑफ किती लागू शकतो. कारण 350 गुणेला जे आपण एक रेशो म्हणतो की मुख्य परीक्षेसाठी जे विद्यार्थी जवळपास 13 ते 14 पट विद्यार्थी घेतले जातात, मग त्या अनुषंगाने कट ऑफ काय लागू शकतो हा पहिला फॅक्टर. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे काय, टफनेस. टफनेस म्हणजे काठिण्य पातळी. यावर्षीची पूर्व परीक्षा ही नक्कीच मागील 5 वर्षाच्या पूर्व परीक्षेपेक्षा सगळ्यात कठीण आपण म्हणू शकतो. मग त्यानुसार काय कट ऑफ आहे, विद्यार्थ्यांचे स्कोर कसे आहेत आणि कट ऑफ किती लागणार हे बघूया. तर बघा, यामध्ये टफनेस जर बघायला गेलं तर हिस्ट्री आणि सायन्स हे 2 असे सब्जेक्ट होते जे विद्यार्थ्यांना नक्कीच हार्ड गेले. त्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे 7 ते 8 प्रश्न चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट झालेले आहेत आणि बाकी प्रश्न कदाचित त्यांनी अटेम्प्ट केले पण त्याबद्दल त्यांच्या श्युअरिटी नव्हती. त्यानंतर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट मीडियम टू हार्ड लेवलचा होता. त्यामध्येही विद्यार्थ्यांचे जवळपास 8 ते 9 प्रश्न अटेम्प्ट झालेले असणार आहे. बाकी प्रश्न कदाचित विद्यार्थी अटेम्प्ट करू शकले नाही, कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करू शकले नाही. जिओग्राफी हा मीडियम लेवलला होता. इथे जवळपास 10 प्रश्न तर ऍटलीस्ट विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले असणार आहे. 3 ते 4 असे प्रश्न होते, त्या संबंधित विद्यार्थ्यांना काहीच आयडिया नव्हती आणि ते प्रश्न कदाचित सुटलेले असणार. एन्व्हायरमेंट हा बऱ्यापैकी मीडियम लेवलला होता. ऍटलीस्ट मला असं वाटतं 3 ते 4 प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर येणार. काय येणार, कारण युपीएससीचे असे विद्यार्थी आहेत ज्यांना या प्रश्नांबद्दल बरीच माहिती होती. करेक्ट. त्यानंतर बघितलं तर पॉलिटी हा सगळ्यात सोपी सेक्शन होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मिनिमम 10 ते 12 क्वेश्चन कॉन्फिडेंटली अटेम्प्ट केलेलेच आहे. करेक्ट. आणि करंट अफेअर हा इझी टू मॉडरेट लेवलला होता. पुन्हा एकदा यामध्येही मी असं म्हणेल की 10 प्रश्न तरी ऍटलीस्ट विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत. काही असे प्रश्न होते जे इलिमिनेट करता आले असते. तर अशा अनुषंगाने जर ओव्हरऑल जर बघितलं तर यावर्षीचा पूर्व परीक्षेचं जे काही एक लेवल आहे ती मी हार्डच म्हणेल. म्हणजे टुवर्ड्स हार्ड जास्त होती, मीडियम टू हार्ड पेक्षा हार्ड जास्त होती मी असं म्हणणार. मागील 5 वर्षात पैकी सगळ्यात हार्ड पेपर आपला हा होता. तसं आता जर आपण एक ट्रेंड जर बघितला जागेंचा आणि कट ऑफचा तर 2025 म्हणजे मागील वर्षी जर बघितलं 139 जागा होत्या. म्हणजे मागील 4 वर्षात जर बघितलं तर सगळ्यात कमी जागा होत्या. कमी झाल्या जागा 150 पैकी पुन्हा 11 जागा कमी झाल्या आणि प्रिलिमचा कट ऑफ मागच्या वर्षी 116 लागला. तर बेसिकली लॉजिकल आहे की जागा कमी असतात तर कट ऑफ वर जातो. पण 2024 ला जर बघितलं 431 जागा म्हणजे जागा वाढल्या तरी कट ऑफ 116 पेक्षा जास्त होता, 117.5 होता. त्याचं कारण होतं एक तर काय की पेपर ना इझी आलेला आणि दुसरं म्हणजे काय, हा शेवटचा अटेम्प्ट होता जुन्या पद्धतीनुसार. म्हणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला आणि कसून अभ्यास केल्यामुळे कट ऑफ वर गेला. करेक्ट. इझी पेपर, कसून अभ्यास, कट ऑफ वर. 2023 ला जर बघितलं 295 जागा काठिण्य पातळी मीडियम लेवलची होती. 108 कट ऑफ बऱ्यापैकी मीडियम टू टफ लेवललाच होता. 623 जागा होत्या 2022 ला तरी कट ऑफ 106.5 गेला, सर्वात कमी गेलेला मागील 4 वर्षात. करेक्ट. त्याचं रिझन काय की 623 जागा असूनही हा पेपर बराच टफ होता, हा इझी नव्हता. टफ असल्या कारणाने कट ऑफ कमी गेला. आता यामध्ये सगळ्यात टफ पेपर जो होता, इतक्या जागा असूनही 106.5 गेलेला कट ऑफ, यापेक्षाही यावर्षीचा पेपर टफ होता.
मग नक्कीच हा 106.5 पेक्षा कट ऑफ कमी असणार आहे. किती असणार तर ते प्रेडिक्शन आहे. बघा, या सर्व पॅरामीटरला विचारात घेता मी तुम्हाला जो कट ऑफ देतोय तो आहे 100 प्लस मायनस 2. लक्षात घ्या, 100 प्लस मायनस 2 हा माझ्याकडनं दिला गेलेला कट ऑफ आहे. माझा जो अनुभव या परीक्षेसोबत, मी ज्या मुख्य परीक्षा लिहिलेल्या आहेत, युपीएससीच्याही मी मुख्य परीक्षा लिहिल्या आहेत, त्यानुसार माझा हा एक अंदाज आहे की 100 प्लस मायनस 2 हा कट ऑफ असणार. म्हणजेच काय, मिनिमम हा 98 आणि मॅक्झिमम 102च्या जवळपास हा कट ऑफ लागू शकतो. याचा अर्थ असा की असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर हा 98 येतोय कालच्या ऑफिशियल आन्सर कीनुसार, त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा. मी तर असे म्हणेन की 95 कट ऑफ असलेले, म्हणजे की 95 स्कोर असलेले अशा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करायला पाहिजे. त्याचं रिझन म्हणजे काय की जागा किती वाढणार याची गॅरंटी नाही, आणि जागा जर वाढल्या तर कट ऑफ नक्कीच मग कमी जातो. हे लॉजिक आहे, करेक्ट. म्हणून विद्यार्थ्यांनी 95 किंवा 95 पेक्षा जास्त जर त्यांचे मार्क असतील त्यांनी नक्कीच अभ्यास करा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास लवकरात लवकर करा. कारण काय आहे की जेव्हा तुम्ही लवकर अभ्यास कराल, तुमच्याकडे जवळपास 4 महिने आहेत, तर लवकर अभ्यास कराल तर तुमचे कंटेंट चांगल्या पद्धतीने तयार होणार. रायटिंगचा सराव करणे महत्वाचं राहणार. म्हणून मी तुमच्यासाठी आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठीची पुढील दिशा काय असायला पाहिजे हे सांगतोय. तर असे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा, जसं मी म्हटलं तुम्हाला की 95 अधिक आहे, 95 प्लस आहे, तर त्यांनी आता सुरुवातीला तर बघा की सिलेबस एकतर सगळ्यात पहिले बघून घ्या चांगल्या पद्धतीने. सिलेबस, त्याच्यासोबत जोड द्या तुमची पीवायक्यूची. आता पीवायक्यू आपल्याला अवेलेबल आहे कारण 2025 ची मुख्य परीक्षा झालेली आहे. त्यानुसार आता तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात याची एक आयडिया आलेली आहे. पण मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे बॅचेस लावलेल्या होत्या आन्सर रायटिंगसाठी पर्टिक्युलरली, करेक्ट, तर त्या विद्यार्थ्यांची एक अडचण आम्हाला जी कळाली की सर मला आन्सर स्ट्रक्चर करता येत नाही. याचा अर्थ काय की जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला असणार आहे त्यांच्यासाठी आन्सर रायटिंग खूप महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त वाचन करून होणार नाही, आन्सर रायटिंग ही अतिशय महत्वाची असते. विद्यार्थी मुख्य परीक्षेला पेपर लिहिताना बऱ्यापैकी इतके कन्फ्युज होते की काय लिहावं काय नाही हे त्यांना सुचत नव्हतं. म्हणून आन्सर रायटिंग अतिशय महत्वाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की सिलेबस तुम्ही जेव्हा आता कव्हर करत आहात तर त्याचे जे पॉइंटर्स असतात, पॉइंटर्स म्हणजे काय की जे सिलेबसमध्ये महत्वाचे घटक असतात ते पॉइंटर्स तुम्ही पटापट एक वेळा फर्स्ट रिडिंग करून घ्या. फर्स्ट रिडिंग तुमची झालीच पाहिजे. आता यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात. ते म्हणजे कोण मुख्य परीक्षेला, एक म्हणजे जे फ्रेशर आहेत त्यांचा बराच सिलेबस अजून कव्हर व्हायचा आहे, आणि दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांनी ऍटलीस्ट काही ना काही वाचून ठेवलेलं आहे, मुख्य परीक्षेचेही टॉपिक त्यांनी वाचून ठेवलेले आहे. पण त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की फर्स्ट रिडिंग तुमची लवकरात लवकर झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची कदाचित यावर्षीची मुख्य परीक्षा कठीण होऊन जाणार. तर फर्स्ट रिडिंग फास्ट करा. त्यानुसार जे विद्यार्थी जुने आहेत, ज्यांनी ऑलरेडी मुख्य परीक्षा लिहिली आहेत किंवा त्यांचा अभ्यास झालेला आहे, त्यांनी त्यांच्या मायक्रो नोट्स जरी बनवल्या तर खूप चांगलं होईल. मायक्रो नोट्स बनवून ठेवा, कारण या खूप हँडी नोट्स असतात आणि रेडीमेड नोट्स कधी कधी काम करत नाही. कारण काय की आता दुसऱ्यांच्या असतात, त्यांच्यानुसार आपण जेव्हा ते वाचायला जातो तर आपल्याला आयडिया येत नाही की मला काय लक्षात ठेवायचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपला एक स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट असतो, आणि त्यानुसार जे वीक पॉईंटच्या नोट्स आपण बनवून ठेवतो, जे आपण विसरणार असतो किंवा रिव्हिजनची गरज असते, करेक्ट, तर अशा नोट्स तुमच्या हँडी असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मायक्रो नोट्स काढा, त्या काढल्याच पाहिजे. क्लिअर. त्यानंतर जर काही असे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी नवखे आहेत, त्यांनी एकदम मायक्रो नोट्स बनवण्याच्या मागे जाऊ नका. पहिला टार्गेट ठेवा फर्स्ट रिडिंग करणे. पण यामध्ये मी सांगेल की फर्स्ट रिडिंग करता आहात तर तुम्हाला सुरुवातीला जो सब्जेक्ट स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे आहे इथिक्स. इथिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट करा. का? कारण इथिक्स सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे की 250 मार्कांसाठी आहे, आणि पूर्व परीक्षेला तर याबद्दल एकही शब्द आपण वाचत नाही, आणि मुख्य परीक्षेला 250 मार्काचा सब्जेक्ट आहे, आणि तो जर मी कसा बसा करून गेलो तर कदाचित मला ऍव्हरेज स्कोर येईल. आणि इथिक्सचा असा रेकॉर्ड आहे, ऍटलीस्ट युपीएससीचा असा रेकॉर्ड आहे की तिथे मिनिमम 80 मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना, आणि मॅक्झिमम 130 प्लस मार्क आहे. म्हणजेच काय की या सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांचा जो मार्क घेण्याचा एक स्पेक्ट्रम आहे तो खूप मोठा आहे. जर तुम्हाला 130 मिळत आहे तर जवळपास तुम्ही बाकींपेक्षा जवळपास 20 ते 30 मार्काची लीड घेत आहे. कारण ऑन एन ऍव्हरेज जीएसचे जे पेपर आहेत, जीएस 1, 2, 3 जे म्हणतो आपण, त्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेजेस मार्क मिळतात. जीएस 1, 2, 3 मध्ये विद्यार्थ्यांना ऍव्हरेज मार्क असतात, काही जास्त फरक पडत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिडिंग करताना तुम्हाला आणखी एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आता जे अदर असे टॉपिक आहेत जे मुख्य परीक्षेला असतात, ठीक आहे, एक्स्ट्रा टॉपिक मी म्हणतो, जसं की पेपर 1 मध्ये सोसायटी झालं, पेपर 2 मध्ये आपला इंटरनॅशनल रिलेशन आहे, पेपर 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. एक्स्ट्रा जे टॉपिक आहे, एक्स्ट्रा पॉइंटर जे आहे ते तुम्ही पहिले वाचा. म्हणजे तुम्हाला कसं आहे की विद्यार्थी पॉलिटी इकॉनॉमिक्स जे वाचतात किंवा मग जे आपण जिओग्राफी हिस्ट्री म्हणतो, हे तर पूर्व परीक्षेला वाचन करत असतात, त्याबद्दल त्यांनी काही ना काही वाचलेलं आहे.
पण असे टॉपिक जे छोटे छोटे आहेत पण ऍटलीस्ट त्यावर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. जसं यावर्षी इंटरनल सिक्युरिटीला म्हणजे राज्यसेवा 2025ला इंटरनल सिक्युरिटीला 4 ते 5 प्रश्न विचारले गेले आणि खूप मोठा नंबर होतो 4 ते 5. 20 प्रश्नापैकी 4 ते 5 प्रश्न जर इंटरनल सिक्युरिटीला येत आहे याचा अर्थ तुम्ही ते जरी तो छोटा टॉपिक वाटताय तो ऑप्शनला ठेवून येऊ शकत नाही. म्हणून जे एक्स्ट्रा टॉपिक जे मुख्य परीक्षेला असतात ते तुम्ही सुरुवातीला वाचले पाहिजे. आणि त्याच सोबत मग आपले जे कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहे जसं मी आताच बोललो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स याचंही रिडिंग तुम्हाला सोबत करायचं आहे. जर तुम्ही ते जर वाचले असाल तर मग तुम्हाला त्यामध्ये आन्सर रायटिंग करायची. लक्षात घ्या, आन्सर रायटिंग करायला सुरुवात करा. तुम्हाला जर वाटतं की मी हा सब्जेक्ट इनफ वाचून ठेवलेला आहे त्या संबंधीचा मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आलेले आहे ते तुम्ही लिहू शकता आणि चेक करून घेऊ शकता. जेही काही टॉपर्स असतील, युपीएससीचे टॉपर्स असतील किंवा युपीएससी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍटलीस्ट इंटरव्ह्यू दिलेला असेल त्यांच्याकडनं किंवा तुमचे जे मेंटर असतील त्यांच्याकडनं. क्लिअर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे एक जो घटक आपला राहिलेला आहे तो म्हणजे एसे. अतिशय महत्वाचा आहे कारण हाही 250 मार्काचा पेपर आहे पूर्ण एकदा. आणि विद्यार्थ्यांची जी महत्वाची अडचण झाली ती म्हणजे काय की 1200 शब्दांचे आपले 2 एसेवाद लिहायचे असतात. लक्षात घ्या 1200 वर्डचे 2 आहेत. मग अशा याच्यात 1200 शब्दाचं ते कंपायलेशन कसं करायचं आणि कसा फ्लो मेंटेन ठेवायचा या संबंधित विद्यार्थ्यांना अडचणी होत्या. ओव्हरऑल आन्सर रायटिंग मध्ये विद्यार्थ्यांना अडचणी होत्या. त्या कारणाने विद्यार्थ्यांचा अभ्यास असूनही त्यांना तसा कॉन्फिडन्स आला नाही. विद्यार्थी भिलेले होते. मुख्य परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांचे शेवटच्या क्षणी कॉल येत होते की सर अभ्यास तर झालाय पण मुख्य परीक्षेला आन्सर रायटिंग कशी करावी किंवा पेपर कसा लिहावा या संबंधित अजूनही भीती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी अजूनही सांगतोय की तुमच्याकडे बघा लक्षात घ्या जवळपास 4 महिन्याचा कालावधी आहे. ऑक्टोबरमध्ये आपली एक्झाम सुरू होणार आहे. तर आतापासून जर आपण बघितलं तर जवळपास 4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर रीडिंग आणि रायटिंग या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. करेक्ट. तर त्यासाठी मग तुम्हाला 1 महिनापूर्वीच ऍटलीस्ट मी तरी म्हणतो की 1 महिनापूर्वीच म्हणजे 4थ्या महिन्यात तरी इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे रायटिंगची की तुम्हाला मुख्य परीक्षेची भीतीच उरली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगणे तेच आहे की ज्यांचा स्कोअर 95+ आहे त्यांनी आता एकही तास न घालवता थोडासाही वेळ वाया न घालवता तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि तुमचा एक जे म्हणतो लीड ते मेंटेन करा बाकीच्यांच्या तुलनेत. कारण विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी खूप कट ऑफचा वाट बघितला आणि त्यानंतर अभ्यास करायला सुरुवात केली. गणले विद्यार्थी मी हे तुम्हाला सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर आम्ही तुमच्यासाठी ऍक्च्युली भरपूर काही उपक्रम राबवतो आहे. तर ते उपक्रमाअंतर्गत हा आमचा एमपीएससी टेलिग्रामचं चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये शॉर्ट नोट्स आम्ही अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांसाठी. काही असे प्रश्न देतो आहे ते विद्यार्थ्यांना आम्ही चेक करून देतो आहे. त्या कारणाने तुम्ही हे जे चॅनल आहे टेलिग्रामचं तुम्ही ते जॉईन करू शकता. स्कॅन करा याला आणि जॉईन करा. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम आम्ही घेऊन आलेलो आहे. जे विद्यार्थी असे असतील ज्यांना फक्त मेंटरशिप पाहिजे आहे त्यांनी ऑलरेडी क्लासेस केलेले आहेत पण आता रायटिंग कशी करावी त्या पद्धतीने मग कुठले टॉपिक कसे वाचावे या संबंधित कन्फ्युजन असेल तर अभिलाष सर तुमच्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम घेऊन आलेले आहेत. ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे नागपूरचे जर विद्यार्थी असतील त्यांनी ऑफलाईन ती बॅच जॉईन करू शकता. ऑनलाईनचे विद्यार्थी आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आम्ही हा प्रोग्राम देतो आहे विद्यार्थ्यांना. आणि तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर 8806242059 यावर कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो इथिक्स मी तुम्हाला स्वतः शिकवतो आहे. मागील वर्षीही मी विद्यार्थ्यांना शिकवलं. ब्रिज कोर्स म्हणून आम्ही इथिक्स हा सब्जेक्ट घेतलेला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला आहे. मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न जशा तसे आले जे शिकवलं त्यामधनं प्रश्न आलेले आहेत. म्हणून तुम्हाला इथिक्स हा सब्जेक्ट जर करायचा असेल तर त्यासंबंधीची आपली बॅच पुढल्या सोमवारपासून 8 तारखेपासून लॉन्च होत आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही मला कॉल करा. या नंबरवर हा माझा तसा पर्सनल नंबर आहे यावर कॉल करू शकता. आणि ही बॅच आपली मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. आणि काही असे विद्यार्थी आहेत ज्यांचा कदाचित कट ऑफच्या खाली आता स्कोअर आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायचं आहे की तुम्ही काय करावं की ज्या विद्यार्थ्याचा स्कोअर 95च्या खाली आहेत आणि 2027 साठी त्यांना तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही समर्पण बॅच घेऊन आलेलो आहे. ती फक्त आणि फक्त 29,999 मध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये होईल पण ती बॅच तुमची लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे. तसंच तुम्हाला मेंटरशिप ही त्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. काय फीचर्स आहे पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू अशी इंटिग्रेटेड बॅच आहे. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग. लक्षात घ्या अनलिमिटेड रेकॉर्डिंग याचा अर्थ काही बंधन नाही. किती वेळा बघा 1000 वेळा बघा तुम्ही व्हिडिओ काही हरकत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला ती लाईफ टाईम व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल असणार आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी म्हणजे काय की असं नाही की तुमची 1 वर्ष झाला आणि बॅच संपली. ते तुम्हाला शेवटपर्यंत जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही ती तुमच्या ऍपमधून तुम्ही ते
ऍक्सेस करू शकता. म्हणजे एओनएस अकॅडमीचा ऍप आहे, त्यामध्ये ते ऍक्सेस करू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग, एनसीईआरटी कव्हरेज, स्टेट बुक्स या सगळ्यांचं कव्हरेज केलं जाईल. तसंच आन्सर रायटिंग प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाचं. जसं म्हटलं होतं मी की मुख्य परीक्षेमध्ये आन्सर रायटिंग हे सगळ्या विद्यार्थ्यांना सतावतं, हॉन्ट करतं. त्यासाठी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस ज्यासाठी इफेक्टिव्ह अभ्यास तुमचा होईल, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, पूर्व परीक्षा तसंच मुख्य परीक्षा, पूर्व आणि मुख्याचे टेस्ट सिरीज आम्ही देतो आहे. आणि मेंटरशिप, 1-to-1 मेंटरशिप असणार आहे. एक मेंटर तुम्हाला अलॉट केला जाणार आणि तो मेंटर जोपर्यंत आपल्या बॅचची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत तुमची प्रोग्रेस ट्रॅक करत राहणार, तुमच्या अडचणी तो मेंटर सॉल्व्ह करणार. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर 8806242059 9403692940 या नंबरवर कॉल करून तुम्ही या बॅचची माहिती घेऊ शकता. तर ही समर्पण बॅच 2027 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ती तुम्ही जॉईन करावी. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधनं काय कट ऑफ असणार आहे, जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितला आहे 100 +-2, तर त्यावर तुमचा जर स्कोर असेल तर तुम्ही नक्कीच मुख्य परीक्षेची तयारी आत्ता सुरू करावी. काही अडचणी येत असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, त्यावर कॉल करा आणि तुमच्या अडचणी आम्हाला सांगा. आम्ही त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही अभ्यास करावा आणि या वर्षी तुम्ही अजिंक्य होऊन पुढे जावं. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.